Write down the statement of next problem. It is similar one. Write down the statement and read the steps which we have decided yesterday for solving the problems on D'Alembert's principle. जर आपल्या स्टेप्स आठवत असतील तर स्टेप्स कशा होते हो? पहिल्यांदा गिवन डेटा पहा, बरोबर आहे. त्याच्यामधून जेवढे पॅरामीटर मोशनचे कॅल्क्युलेट करता येतात तेवढे कॅल्क्युलेट करा. देन ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम, बरोबर ना? And after drawing the free body diagram, calculate the required forces. Okay, now tell me what you have understood out of this statement. Okay, which system is given to you? Elevator means you can assume that it is a lift. Elevator म्हणजे lift आहे असं समजा, ठीक आहे. Then weight of the cage. तो लिफ्टचा जो केज असतो, बरोबर का, ज्याच्यामध्ये लोक उभे राहतात किंवा मटेरियल ठेवलं जातं, त्याचं वेट किती हो? गिवन डेटा लिहून घ्या सायमल्टेनियस. 8 किलो न्यूटन ना? It can be converted into Newton. It will become 8,000 Newton. SI युनिट मध्ये घेतलं. त्या लिफ्टच्या केजचं वजन किती? 8 किलो न्यूटन मीन्स 8,000 न्यूटन. ओके, इट इज लिफ्टेड और लोड बाय मीन्स ऑफ वायर रोप. त्याला हँग केलेलं आहे मेटॅलिक रोपनी. मेटॅलिक रोपलाच वायर रोप असं म्हणतात, ठीक आहे. Then weight of the man is given to us. A person is standing in the cage and weight of the person is 800 Newton. ठीक आहे. आणि मोशन कशी आहे? डाउनवर्ड, लोवर्ड म्हणलंय ना. डाउनवर्ड मोशन आहे, बरोबर आहे. युनिफॉर्म वेलोसिटी. ओके, अजून काय दिलंय बघा. विथ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे, जे ए कॉन्स्टंट आहे. डिस्प्लेसमेंट त्यावेळी किती आहे? एस इज इक्वल टू किती आहे? 187.5 मीटर. बघा, लिफ्ट जे आहे ते सुरुवातीला कशी दिली आहे लक्षात घ्या. लोअर केलेले म्हणजे इनिशियली ती स्टेडी होती, बरोबर आहे ना? स्टेशनरी होती. येस ऑर नो? येस सर. द लिफ्ट इज लोअर्ड, याचा अर्थ काय? तर ती इनिशियली स्टेडी होती, हे आपण समजावून घ्यायचं आहे, बरोबर आहे. याच्यात अर्थ काय येईल? यू इक्वल टू 0 घेता येईल का? येस. The lift is steady and then it is lowered. So if the lift is steady to begin with, initial velocity is 0. So whatever velocity given to us is which type of velocity? Final velocity. How much? 25 meter per second. 25 meter per second. Okay. Then by how much distance the lift is moving? 187.5. So S displacement is given 187.5 मीटर. डिटरमाइन द टेन्साइल फोर्स. म्हणजे बघा, एखादा रोप आहे असा आणि त्याला आपण वेट अटॅच केलं तर या रोप मध्ये टेन्शन असतं, बरोबर आहे ना? येस ऑर नो? सो दॅट टेन्साइल फोर्स वी हॅव टू कॅल्क्युलेट. त्या केज मध्ये
एक पर्सन आहे आणि त्या केजचं स्वतःचं वेट आहे, त्यामुळे ज्या रोपला तो केज हँग केलेला आहे त्या रोप मध्ये टेन्साइल फोर्स जनरेट होईल. आणि फोर्स एक्झर्टेड बाय मॅन, हे काल आपण बघितलं. थोडस वर्डिंग आपल्याला वेगळं वाटतं, पण आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, आर कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. Now read the procedure which we have written yesterday. काल आपण लिहिलेली प्रोसेस वाचा. Draw free body diagram with all active forces, weight, and normal reactions. Okay, so step number 1, we have to draw the free body diagrams. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं हे प्रॉब्लेम नॉर्मली डायनामिक्स, मी तुम्हाला म्हणजे पहिल्याच लेक्चर मध्ये सिलेबस लिहून देताना सुद्धा सांगितलं होतं की डायनामिक्स इज अ लॉजिकल पार्ट अँड अनलेस अँड अंटिल यू रीड सच प्रॉब्लेम्स, जे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इट इज ऑल्सो ऍप्लिकेबल टू मी. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण समजावून घेऊया. ठीक आहे. सो इन दिस केस हाऊ मेनी फोर्सेस वी हॅव टू कॅल्क्युलेट? Two forces. हॅलो, वाचन लिहिलेलं किती फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे आहेत? टू फोर्सेस वी हॅव टू कॅल्क्युलेट. ठीक आहे. तर टेन्शन किंवा टेन्साइल फोर्स जो आहे त्या रोप मधला, हा कोणाशी संबंधित आहे? तर तो लिफ्टचा केज आहे त्याच्याशी संबंधित आहे. येस ऑर नो? Yes. त्यामुळे जर तुम्हाला टेन्साइल फोर्स त्या रोप मधला काढायचा असेल तर फ्री बॉडी डायग्राम कोणाची काढावी लागेल? त्या लिफ्टचा जो केज आहे त्याची काढावं लागेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि जो काय आतमधला पर्सन आहे, ठीक आहे, त्याला त्या लिफ्टने किती नॉर्मल रिएक्शन दिली हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला त्या पर्सनची फ्री बॉडी डायग्राम काढावं लागेल. आर यू गेटिंग? सो फॉर गेटिंग two forces we have to calculate two free body diagrams. Write down, note. Free body diagram of elevator cage can give us the tension T in rope. ठीक आहे. जर तुम्ही फ्री बॉडी डायग्राम त्या लिफ्टच्या केजची काढली तर काय मिळेल? टेन्शन मिळेल. आणि फ्री बॉडी डायग्राम ऑफ पर्सन म्हणले ना किंवा मॅन, काय जो शब्द आहे तो, फ्री बॉडी डायग्राम ऑफ द मॅन can give us the force exerted by him on floor. Is that understood? Yes, sir. Okay, now we'll draw two free body diagrams side by side. आता तुम्ही काही करू नका, फक्त जे तुमचं अंडरस्टँडिंग आहे ते मला सांगा. So first we'll draw, तुम्ही काही लिहू नका प्लीज, free body diagram of the elevator cage. जो elevator cage आहे त्याची आपल्याला फ्री बॉडी डायग्राम काढायची आहे. हा समजा लिफ्ट जे आहे त्याचा केज आहे आणि याच्यावरती ऍक्ट होणारे आपल्याला फोर्सेस दाखवायचे आहेत. ठीक आहे. तर पहिली गोष्ट काय असेल, विच फोर्स वी हॅव टू कन्सिडर? वेट पासून आपण नॉर्मली सुरुवात करतो, बरोबर आहे? Yes. Yes, sir.
Now weight is the force which is acting downwards. Can you tell me the magnitude of this force? 8,800 Newton. ते 800 आहे का? एक मिनिट मी व्हॅल्यू चेक करतो. मे बी ते 600 असेल. Make it 600 Newton, sorry. Weight of the person 600 Newton करा. Total weight किती होईल सांगा? 8,000 plus 600 ना? 8,600. It is equal to Yes. 8,600 Newton. Total weight acting in the downward direction is 8,600 Newton. बरोबर आहे? Okay. Which is the second force acting Yes, on sir. the lift or cage of the lift? तर ते एका रोप पासून हँग केलेले, बरोबर आहे? Yes or no? मग त्या रोप मध्ये Yes, sir. आता तुम्हाला उदाहरण काय देऊया? पुन्हा एकदा हेच उदाहरण देतो. बघा, हा समजा एक ऑब्जेक्ट आहे आणि आपण त्याला रोपने हँग केलेला आहे, बरोबर आहे? तर जर वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत असेल तर हा जो स्ट्रिंग आहे किंवा रोप आहे वरचा, त्याच्यामधला फोर्स कसा असणार आहे? अपोजिट असणार आहे. येस ऑर नो? जो वेटला बॅलन्स करतोय. इज दॅट अंडरस्टूड? Is that understood? Yes, sir. So the tension in the Yes, sir. rope will act in the upward direction. ठीक है? So this tension is unknown. Tension in the string we have to find out. Shall we continue? Yes, sir. ठीक है. Next, what is the direction of motion of the lift or cage? Downward. Downward. तर इथं आपण डाऊनवर्ड मोशन रिप्रेझेंट करतोय. मागच्या प्रॉब्लेम सारखंच आहे, फारसे मेजर चेंजेस नाहीत. मोशन ऑफ द लिफ्ट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. इट ऑल्सो मीन्स दॅट, याचा अर्थ काय झाला? G positive. Positive. नाही. इनर्शिया फोर्स आपण Inertia. R minus MA Vertically upwards. लक्षात घ्या. डीएलएम्बर्ट्स प्रिन्सिपल मध्ये महत्वाचं काय? आता इक्वेशन ऑफ मोशन जे आहे त्याच्यामध्ये आपण जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा विषय तिथल्या तिथे सोडून दिलाय आपण, बरोबर आहे का? आता आपल्याला काय पाहिजे? Inertia. इनर्शिया फोर्स वरती आपण फोकस करतो. त्यामुळे मोशन जर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल तर इनर्शिया फोर्स कसा? Upward direction. इट विल ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन. आणि इनर्शिया फोर्सचं मॅग्निट्यूड आपण किती सांगितलंय? MA, बरोबर आहे का? Yes. M into A. आता M म्हणजेच आपण नॉर्मली काय घेतो? W/G घेतो, बरोबर ना? W/G. तर इथं G चं साइन कन्व्हेन्शन विचार करायची गरज नाही, कारण इथं आपण G चं फक्त मॅग्निट्यूड घेतो मास कॅल्क्युलेट करण्यासाठी. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि इथं आता W किती घ्यावं लागेल ह्या केज साठी? वेट किती आहे? 8,600. 8,600. 8,600. वेट ऑफ द केज प्लस वेट ऑफ द पर्सन, बरोबर आहे? डिवायडेड बाय 9.81. आर यू गेटिंग? Yes. Into A. First point is clear? Yes, sir. ओके. आता तुमच्या लक्षात काय आलं की तुम्ही समेशन Fy इक्वल टू 0 वापरू शकता, बरोबर ना? येस और नो? Yes. आता व्यवस्थित विचार करा. नाउ इट इज द टाइम टू थिंक. सर्वांचं लक्ष आहे? तुम्ही काही लिहू नका प्लीज. ठीक आहे. आता फ्री बॉडी डायग्राम ऑफ द केज, पहिलं नोट मधलं पहिलं वाक्य वाचा. फ्री बॉडी डायग्राम ऑफ द इलेव्हेटर केज कॅन गिव्ह अस टेन्शन T. सो T इज अननोन. T हा कसा फोर्स आहे? अपवर्ड. त्यामुळे T कसा येईल? पॉझिटिव्ह, बरोबर आहे? Yes. समेशन Fy इक्वल टू 0 घेतो आपण. W कसा आहे? निगेटिव्ह आहे.
आणि m इंटू a हा फोर्स सुद्धा कसा आहे, अपवर्ड आहे, बरोबर ना? Positive. Yes. याचाच अर्थ जर तुम्हाला टी कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याच्यापूर्वी कोणती गोष्ट माहिती असली पाहिजे? Accelerate. Inertia आणि weight. हा, इनर्शिया फोर्स माहिती पाहिजे. आणि इनर्शिया फोर्स जर माहिती करायचा असेल तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट Weight. करायला लागेल? Weight. Acceleration. वेट हा गिव्हन डेटा बाळांनो. Acceleration. Acceleration. त्यामुळे जर तुम्हाला m इंटू ए त्यापैकी ए जर मिळाला तर इनर्शिया फोर्स मिळेल, येस ऑर नो? Yes. आणि जर ऍक्सिलरेशन मिळालं तर इनर्शिया फोर्स मिळाला. इनर्शिया फोर्स माहितीये, डब्ल्यू माहितीये, म्हणजे तुम्हाला काय मिळेल? टेन्शन टी मिळेल. हॅव यू अंडरस्टूड द लॉजिक? Yes, sir. म्हणजे सुरुवातीला काय कॅल्क्युलेट करायला लागेल तुम्हाला? ऍक्सिलरेशन. ठीक आहे, ओके. आपण कालच डिस्कस केले की डाऊनवर्ड मोशन असल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आहे आणि त्याला अपोज करणार इनर्शिया मधलं ऍक्सिलरेशन. तर जी आणि ए हे वेगवेगळे आहेत, हे काल समजलं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. व्हॅल्यूज ऑफ ऍक्सिलरेशन जी अँड ऍक्सिलरेशन ए दे आर डिफरंट. परत सांगायची गरज नाही ना? No, sir. Okay, so write down. Write down first point. Consider FBD of elevator field. Find acceleration A. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करूया आपण? ऍक्सिलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. Now think about the movement of the cage. Are you with me? Shall I explain? Yes, sir. Yes, sir. सांगू द्या ना? ओके. Yes, sir. आता डिस्क्रिप्शन ऑफ द केज लक्षात घ्या. केज हा इनिशियली कसा आहे? स्टेशनरी आहे आणि त्याचे डाऊनवर्ड मोशन सुरू केले आहे. किती डिस्टन्स मूव्ह केलंय? 187.5 मीटर, बरोबर आहे? आणि Yes. त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी किती सांगितले? 25 मीटर पर सेकंड. हे इनिशियल व्हेलॉसिटी त्याची किती असणार आहे? 0 असणार आहे, बरोबर आहे? u इक्वल टू 0. फायनल व्हेलॉसिटी ऑफ द केज इज गिवन 25 मीटर पर सेकंड. s is known to you. Okay. So which equation can be used? Third equation of V is equal to US. V square is equal to U square plus 2AS. Okay, write down. Using the third equation of motion. V square is equal to U square plus twice AS. V square means 625. 25 चा स्क्वेअर बरोबर आहे. U square असेल 0 plus into A into what is the value of S? 187.5. Find the value of A. It has to be negative. A positive, you know? Positive. Positive or not? Value of A. 1.66. 1.66. 1.66. 4 डिजिट घ्यायचे सर्वांचे कॉमन. 1.6666. Okay, up to 4 digits. This is acceleration. And हे acceleration कोणाशी रिलेटेड आहे? Cage. इनर्शिया फोर्स आहे. MA लक्षात येतं ना? Yes. म्हणजे जो रेजिस्टिंग फोर्स आहे त्याला रिलेटेड हे ऍक्सिलरेशन आहे. इज दॅट क्लिअर? आणि मोशन कॉज करणारा फोर्स कुठला आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे.
समजतंय का? They are having different values. Second point, in FBD of So meter per second square. काय म्हणताय? मीटर पर सेकंड. Acceleration. In FBD of the elevator cage, सर ऍक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा केलं ना. In FBD of the elevator cage, consider summation Fy equal to 0. Use the routine sign convention, means upward force is positive, downward force is negative. So as per that sign convention, tensile force T, is it positive or negative? Positive. T, Positive. correct. Then W, weight of the cage plus weight of the person, Negative. negative, Minus. because it is acting in downward direction. So T minus W. Then inertia force Positive. acting in upward direction, Positive. M into A. So these are the vertical forces. Their summation should be equal to 0. Now substitute the values. T we have to calculate, minus W is 8,600, correct? Plus substitute the value of M. M किती आहे? 8,600 divided by G. W by G आठवतं ना? FBD मध्ये आपण लिहिले बघा. M समजलं ना? Yes, sir. W by G लिहिलंय. Into A, we have just calculated 1.6666. So this will give us the value of T. The value of T comes to be 71398. 738.96. 4 डिजिट घ्या. 1.6666. 4 डिजिट ज्यांनी घेतले त्यांनी उत्तर सांगा. 38.9644. 38.9644. 9644. ठीक है. What will be the unit? Newton. Newton. It has to be Newton because we are calculating the tensile force. क्या डाउट आहे का? Any doubts? No, sir. So what we have done, I'll explain in one sentence. We have drawn the free body diagram of the cage. Okay. In that case, we have found out the acceleration using third equation of motion. We get inertia force and then consider summation Fy equal to 0. It gives us the value of tension T in the elevator cage. Okay. Now the same process has to be repeated. Note जी लिहिलं आहे त्याच्यामध्ये second sentence वाचा. Free body diagram of the man can give us the force exerted by him on the floor. याचा स्नॅपशॉट घेत आहे. फर्स्ट पार्ट कंप्लीटेड आहे. स्नॅपशॉट घेत आहे. Yes, sir. Sir, negative येतो. हॅलो. Negative येते force tension दाखवतात. नाही सर पॉझिटिव्ह येते. T minus W पॉझिटिव्ह येणार ना मित्र. सर हम्म. आपण जर हे फक्त टी इकडे ठेवून बाकीचं इकडे शिफ्ट केलं ना तर निगेटिव्ह येते आणि जर टी निगेटिव्ह येऊ शकत नाही. प्लीज स्टॉप. नाही सर पॉझिटिव्ह येते. हा तेच सांगतोय बाळांनो. म्हणजे या स्टेजला जर मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह शिकवावं लागत असेल तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आता सेकंड टर्म आणि थर्ड टर्म याच्यामध्ये मोठा कोण असेल? टी सोडून द्या पहिली टर्म. 8600 गुणिले 1 ही फर्स्ट सेकंड टर्म आहे. 8600 भागिले 9.81 म्हणजे 10 पकडा. 860 येईल समजा अंदाजे इंटू 1.66.
आता सेकंड टर्म मोठी का थर्ड टर्म मोठे मॅग्निट्यूड मध्ये? सेकंड. सेकंड जी निगेटिव्ह आहे ती राईट हँड साइडला गेल्यावर पॉझिटिव्ह होणार. येस. 12वी कसं पास झालं रे तुम्ही? Positive. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ठराविक लोक मध्ये 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 बोलतात आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडनं ह्या कंडिशन मध्ये कॉन्फिडेंटली बोलतात. कसं सिलेबस व्हायचं आणि कसं कव्हर करायचं? पण किती लेक्चर घेतले तुम्हाला माहिती आहे. सब्जेक्ट वाईज लेक्चर काउंट करा किती झालेत. परत सगळं होऊन रामाची सीता कोण म्हणलं काय सांगायचं रे तुम्हाला? स्नॅपशॉट घेतलाय? जमत नसेल कमीत कमी डिस्टर्ब करू नका. प्लीज डोंट माइंड, बट दिस इज नॉट द राइट टाइम टू टीच यू प्लस अँड मायनस. राग मानू नका अजिबात. फक्त एमसीक्यू अटेम्प्ट करा, पास व्हाल. पास होणे काय फार मोठी गोष्ट नाहीये. पण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये भी टर्म पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते हे मी जर समजावून सांगायचं म्हटलं, शेवटी मला माणूस म्हणून काय मर्यादा आहेत का नाही तो? शॅल वी कंटिन्यू? तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना कळलं पाहिजे. सेकंड टर्म निगेटिव्ह आहे, थर्ड टर्म पॉझिटिव्ह. दोघांमधली मोठी कोण आहे? सेकंड. म्हणजे सेकंड आणि थर्डचा हिशोब निगेटिव्ह होतो. तो जर राईट हँड साइडला शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह येणार. किंवा मग कॅल्क्युलेटर वापरता येत नाही. शॅल वी कंटिन्यू? येस सर. Write down point number 3. Free body diagram of the man. मग मला वाटतं ही जर स्थिती असेल तर डायरेक्ट मी थिअरीचे पीपीटी दाखवणार आणि एमसीक्यू घेणार. तुम्ही पास होऊन जाता त्याच्यावरती. मला वाटतं चूक माझी होते. Free body diagram of the man can give us the value of R. पर स्वतः काय केलं ते चेक करायची पद्धतच नाही. डायरेक्ट चुकलं हेच कन्क्लुजनला येत आहे. प्लीज डोंट कम टू कन्क्लुजन. ठीक आहे, मी मान्य करतो लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं. एकदा होऊ शकतं, दोनदा होऊ शकतं, माझ्याकडनं होऊ शकतं, तुमच्याकडनं होऊ शकतं. बरोबर आहे ना? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. Okay. So now, by considering the direction of the forces, weight is acting in the downward direction. Weight आपण असं डाऊनवर्ड दाखवूया. मगाशी टेन्शन अपवर्ड होतं, आठवतंय का? आता वेट कसं येईल? डाऊनवर्ड. बरोबर आहे? आता तो माणूस आहे तो त्या केज मध्ये उभारलाय. म्हणजे जो रिएक्टिव्ह फोर्स येणार आहे त्या केज कडून, लिफ्टचा केज असतो त्याच्याकडून, तो कसा असेल? अपवर्ड असेल. येस ऑर नो? त्यामुळे इथे काय लिहिणार? W इज इक्वल टू वेट ऑफ द पर्सन किती? 600 सांगितलं ना? 600 न्यूटन. Then the reactive force exerted that we have to find out. And next, आता यात ऍड काय करायचं फ्री बॉडी डायग्राम मध्ये? नॉर्मल रिएक्शन. Normal reaction upward that we have to calculate. Weight, Direction of motion. correct. Now we have to
इंट्रोड्यूस द डायरेक्शन ऑफ मोशन. पाठीमागचा डायग्राम रेफर करा, तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर मिळेल. डायरेक्शन ऑफ मोशन कशी सांगितली हो? डाउनवर्ड. Downward. If the cage is moving downward means the man is also moving downward. Is it correct? Yes. कसं बाळांनो, मी तुम्हाला सांगतो गेला जवळजवळ 1.5 महिना ज्या गोष्टीसाठी मी पडतोय ती गोष्ट मी माझा रिपोर्ट प्रिंटिंग साठी टाकलाय. माणूस मला 4:30 पावणे 5 ला या म्हणला आणि तो बंद करून टाकेल. मार्गी लागलं तर मायनर ब्लंटर मिस्टेक करू नका, ठीक आहे? Okay, then if the motion is downward, then inertia force will be Upward. upward. Correct. Inertia force is equal to M into A. Okay, now what will be the value of M in this case? Weight of the person, बरोबर ना? किती आहे? 600 ना? Yes. Divided by 9.81. Earlier, the value of weight was 8,600 divided by 9.81. Now it is 600 divided by 9.81. W by G घेतोय आपण respective case साठी. Into A. Now A is known to you. A आपण काढलेलं बरोबर आहे? Acceleration of the lift and acceleration of man will have one and the same value. Is it correct? Yes. Okay. Now can you find out the value of R? Yes. Yes, काय sir. करावं लागेल सांगा? Once again use Summation of y equal to 0. summation Fy equal to 0. Correct. Consider summation Fy equal to 0. So in this case, minus W plus R. बरोबर ना? इनर्शिया फोर्स पण कसं येईल? पॉझिटिव्ह या केस मध्ये प्लस M into A is equal to 0. Substitute the values. Minus W means minus 600 plus R we have to calculate plus value of M is 600 divided by 9.81. This is M into A. A ची व्हॅल्यू किती होती? 4.66 काय? किती होती बरं? 1.666. 1.66. Okay. M into A. Left hand side झाली, right hand side is equal to 0. Now value of R. 498.06. 498.07. 498.067 0673. न्यूटन. आणि सोडून द्या, टेम्पररी थोडस फ्रस्ट्रेशन येतं माणसाला, कारण सिलेबस आपल्याला बराच घ्यायचा आहे. इन केस समजा खरोखरच एखादी व्हॅल्यू निगेटिव्ह आली, याचा अर्थ काय होतो? तर ऍझ्युम केलेली डायरेक्शन चुकली आहे एवढाच येतो. लक्षात येतं? याचा अर्थ तो फोर्स निगेटिव्ह नसतो कधीच. लक्षात येतंय? फक्त आपण ऍझ्युम केलेले डायरेक्शन चुकले. हे तुम्हाला लॅमेज थेरम मध्ये पण मी बऱ्याच वेळा समजावून सांगितलं, आठवतंय का? Yes, sir. नॉर्मली असं म्हणतात की लॅमेज थेरम मध्ये सगळे फोर्सेस इनकमिंग घ्या किंवा सगळेच आउटगोइंग घ्या. तर ते कशासाठी? आपल्या सोयीसाठी आहे, बरोबर आहे का? सगळेच फोर्सेस इनकमिंग नसले तरी लॅमेज थेरम वापरता येतं, सगळेच फोर्सेस आउटगोइंग नसले तरी लॅमेज थेरम वापरता येतं. ठीक आहे. फोर्सेस आहेत तसे जर कन्सिडर केलं तर काय होतं? फक्त आपल्याला अँगल घेताना थोडस इझी वाटतं, बरोबर आहे? आय थिंक दिस प्रॉब्लेम इज ओव्हर. समजलं सर्वांना? आर म्हणजे काय? तर नॉर्मल रिएक्शन एक्झर्टेड बाय द केज ऑन द मॅन. दिस इज रिएक्टिव्ह फोर्स. आणि टेन्शन दोन्ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. राईट डाऊन द आन्सर्स. सोल्युशन.
फर्स्ट पॉइंट, टेंशन इन द रोप, जे काय असेल ते व्हॅल्यू लिहून टाका. सेकंड, फोर्स एक्झर्टेड, रिएक्शन फोर्स म्हणा सर. R is equal to, त्याची पण व्हॅल्यू द्या. What is the value of tension force T? 7138.9644. Value of R just we have calculated. It comes to be 498.0673 Newton. चला snapshot घ्या. Shall we go to the next problem? Yes, sir. 4:20 झालेत, आपल्याला 10-15 मिनिटं आहेत अजून. ओके, स्नॅपशॉट घेतलाय. Yes, sir. For the next problem, I think I have to type the statement. Statement मी टाइप करतोय, तुम्ही पण सायमल्टेनियसली लिहून घ्या. A motorist means a person who is riding in a motor car. A motorist traveling at a speed of 70 km/h suddenly applied brakes and holds after speeding of 50 meters. Determine the following. Time required to stop the car. Second, coefficient of friction between tires and the road. Given data. ठीक आहे, लिहून झालंय. Hello. Yes, sir. Okay, we'll write the given data simultaneously. 70 km/h. Is it the initial velocity or final velocity? Initial. Initial velocity is given. How much? 70 km/h. त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करा. 4 पॉइंट काय तर येईल. किती येतं? नाईन्टीन 19.4. 19.44. इथं पण 4 डिजिट घ्या. मीटर पर सेकंड. ठीक आहे.
नेक्स्ट ब्रेक्स आर अप्लाइड, बरोबर आहे. So once the brakes are Equal to applied, 0. it is expected that the final velocity should be 0. ठीक आहे. आता ब्रेक अप्लाय केलेत आणि व्हेकल थांबलं पाहिजे जागेला, बरोबर आहे का, पण थांबलेलं नाही. तर सडन ब्रेक अप्लाय केल्यामुळे काय झालंय, व्हीलची रोटरी मोशन थांबले पण लिनियर मोशन कंटिन्यू झाले. याला आपण काय म्हणतो, स्किडिंग ऑफ द व्हेकल, गाडी स्लिप झाली सोप्या भाषेत, बरोबर आहे. तर त्यावेळी किती डिस्टन्स कव्हर केलं गाडी स्लिप झाल्यानंतर? 50 meter. 50 मीटर. ओके. तर इथं डायरेक्टली इक्वेशन ऑफ मोशनचा आपण जास्त स्टडी करायला नको. वी कॅन यूज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. याची कॅल्क्युलेशन मध्ये वेळ घालवायला नको. आपण फक्त फ्री बॉडी डायग्राम याची कन्सिडर करा, जी खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. युजिंग द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. काय इक्वेशन? v square is equal to u square plus twice as gives, याच्यामध्ये अननोन कोण सांगा? a. चेक करा कॅल्क्युलेशन तुम्ही, डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू सांगतो, कॅल्क्युलेशन तुम्ही पुन्हा एकदा चेक करा. a किती आहे? -3.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय? रिटार्डेशन आहे, स्पीड कमी होत चाललाय. इथपर्यंत काय डाऊट कोणाला? No, sir. ठीक आहे. देन we have to find out the time required to stop the car. ठीक आहे. बघा v0 माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर u माहिती आहे 19.44, a माहिती झालाय आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे? t. which equation is suitable? फर्स्ट इक्वेशन. Correct. Using the first equation of motion. इथून पुढे कदाचित काय माहिती का, आपण जे म्युच्युअली डिस्कशन करतो ते कदाचित कमी करायला लागेल. प्रॉब्लेम आपण कमी तसे खूप पण घ्यायची गरज नाहीये. फक्त हे इंटरॅक्शन कमी केलं तरी बराचसा आपल्याला स्पीड मिळेल. युजिंग द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, v इज इक्वल टू u प्लस a into t gives t is equal to, कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता, 5.143 सेकंड्स. आणि हा बेसिकली काय? टाइम रिक्वायर्ड टू स्टॉप द कार. तर या गोष्टी आपल्याला पूर्वीपासून माहिती आहेत, इक्वेशन्स ऑफ मोशन. त्याच्यामध्ये काय एक्सप्लेन करायची गरज नाही, हे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काय विचारलंय? कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड द रोड, म्यू काढायचं आपल्याला. ठीक आहे. एम आय ऑडिबल? Yes, sir. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. काय जास्त वेळ घालवायला नको ना? No, sir. नाहीतर माझे रिपोर्ट बंद होऊन दुकानात पडतील, 15 दिवस अडकून पडतील. ओके. फॉर फाइंडिंग म्यू, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन काढा, बरोबर ना? कन्सिडर FBD ऑफ कार. आणि कधीची कन्सिडर करायचे? आफ्टर अप्लाइंग ब्रेक्स. ठीक आहे. इथपर्यंत लिहून झालंय? Yes, sir. ओके. आता सर्वांनी फोकस करा, समोर स्क्रीन कडे पहा, नोटबुक मध्ये काही करू नका. हे व्हेइकल आहे. त्याचे व्हील्स आहेत. तुम्ही व्हील गोल दाखवा. वेळ कमी असल्यामुळे मी चौकोनी दाखवलेत. ठीक आहे. टेल मी, विच आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल? वेट ऑफ द व्हेइकल, बरोबर आहे.
येस ऑर नो? हा. आणि रोडवर मूव्ह होताना काय असणार आहे? नॉर्मल रिएक्शन. इज दॅट क्लिअर? येस. हे दोन नॉर्मल फोर्सेस आहेत. ठीक आहे. आता आपण काय करूया की ही जी कंडिशन आहे, ब्रेक अप्लाय केल्यानंतरची कंडिशन आपण स्टडी करतो. नीट लक्ष द्या. आता इथं आधी लिहितो मी. नॉर्मल रिएक्शन आर अपवर्ड आहे, बरोबर आहे. आणि वेट ऑफ द व्हेकल कसं आहे? डाऊनवर्ड आहे. एनी डाऊट टिल नाव? आता बघा. नाही सर. हॅलो, एम आय Yes, ऑडिबल? sir. शॅल आय कंटिन्यू? अनम्यूट करा. Yes, sir. शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. ठीक आहे. नाव द नेक्स्ट टू फोर्सेस. आता आपल्याला दोन फोर्सेस हे करायचे आहेत, एरो दाखवायचे आहेत. दोन फोर्सेससाठी डायरेक्शन दाखवायचे आहेत. तर पहिला फोर्स कुठला असेल? फोर्स ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. आणि दुसरा फोर्स असेल इनर्शिया फोर्स, बरोबर आहे. हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. येतो आवाज. So we have to show the force of friction and we have to show the inertia force. Okay. My question, whether they will be in the same direction or opposite direction, MCQ समजून उत्तर देऊ नका, विचार करून उत्तर द्या. फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि इनर्शिया फोर्स हे सेम डायरेक्शन मध्ये असतील का अपोजिट असतील? हॉरिझॉन्टली? सेम डायरेक्शन. Same direction. ओके. याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे सांगा? दोन्ही फोर्स अपोजिट. करताना फ्रिक्शनल फोर्स पण हा अप्लाइड फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. फ्रिक्शन हे मोशनला अपोजिट असतं. ठीक आहे. त्यामुळे मोशनच्या अपोजिट आहे. ओके. पहिला मुद्दा बरोबर आहे. सेकंड, Inertia is also opposite to the direction. inertia is also opposite to direction of motion. त्यामुळे दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये असावे, बरोबर आहे. Yes. So this is what we assume. Okay. But if we go into the details, okay, tell me शेवटचे 3 शब्द वाचा. आफ्टर अप्लाइंग ब्रेक्स. Now tell me whether the frictional force and inertia force, should they be in the same direction? I'll give you the answer. ऐकता सगळेजण? Yes. कदाचित कॅल्क्युलेशन आपण नंतर करूया. कॅल्क्युलेशन कधीही करता येतील. ठीक आहे. You assume that the vehicle is moving towards right. आणि जे मी सांगतो त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करूया. आणि तुम्ही म्हणता त्यानुसार पण कॅल्क्युलेशन करा. म्यूची व्हॅल्यू सेमच मिळेल, फक्त एका केसमध्ये पॉझिटिव्ह, एका केसमध्ये निगेटिव्ह. आर यू गेटिंग? पण बेटर लॉजिक आपण यूज करूया. ठीक आहे. मोशन समजा उजवीकडे होते. ठीक आहे. याचा अर्थ ही मोशन कोणती? स्किडिंग मोशन आहे, स्लाइडिंग मोशन आहे. व्हेकल स्लिप होतं. लक्षात येते ना? Yes. म्हणजे ऑफकोर्स जो फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्सला काय नाव दिलं होतं आपण? एफ दिलं होतं, बरोबर का? एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. यापैकी म्यू कॅल्क्युलेट करायचंय, बरोबर आहे. Yes. आणि आर म्हणजे काय असेल? डब्ल्यू असेल. येस ऑर नो? समेशन एफ वाय इक्वल टू 0 वापरलं काय मिळेल तुम्हाला? आर इक्वल टू डब्ल्यू. इज दॅट करेक्ट? Yes. हा, म्हणजे एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. त्यापैकी म्यू कॅल्क्युलेट करायचं आणि आर म्हणजे डब्ल्यू आहे. ओके. द लास्ट क्वेश्चन रिमेनिंग इज डायरेक्शन ऑफ इनर्शिया फोर्स. बरोबर आहे. येस ऑर नो? Yes.
ठीक आहे. आता आपण काय म्हणतोय, ब्रेक अप्लाय केले. ठीक आहे, ब्रेक अप्लाय केले याचा अर्थ काय हो? पूर्वी गाडी राईट हँड साइडला मूव्ह होत होती, तर थेरॉटिकली व्हेकल शुड स्टॉप ऍट दिस पोझिशन. थेरॉटिकली बरोबर आहे, पण प्रॅक्टिकली आपण समजा व्हेकल मध्ये मूव्ह करतोय, बरोबर आहे, आणि व्हेकलला सडन ब्रेक्स अप्लाय केले तर आपण काय करतो, आपण फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. येस ऑर नो? येस सर. बरोबर आहे. याचा अर्थ ती मोशन आपली कशामुळे असते हो? इनर्शियामुळे असते ना. येस ऑर नो? येस. Yes. Yes. मग आपण समजा कार मध्ये बसलोय, बस मध्ये बसलोय किंवा बाईक वरती बसलोय आणि सडन ब्रेक लावले, बरं का, आपण असं मागं जातो का? नाही जात, बरोबर ना? का पुढे जातो इनर्शियामुळे? पुढे जातो. पुढे जातो. याचा अर्थ Forward काय side लक्षात ला. घ्या, ऐकून घ्या. तर थेरॉटिकली काय व्हायला पाहिजे, व्हेनेवर द ब्रेक्स आर अप्लाइड, ज्यावेळी ब्रेक्स अप्लाय होतात, बरोबर आहे, तर काय केलं पाहिजे, व्हेकल जागेला थांबलं पाहिजे. येस ऑर नो? आणि Yes. तिथून पुढे जी मोशन होते ती इनर्शियामुळे होते. इज दॅट क्लिअर? येस सर. Yes, sir. त्यामुळे ही एक्सेप्शनल केस आहे. आणि हे एक्सेप्शनल का आहे, कारण याच्यामध्ये ब्रेक्स अप्लाय केलेत म्हणून. इज दॅट क्लिअर? येस सर. So in this case, theoretically, the vehicle should stop when the brakes are applied, but it still goes on moving in the forward direction because of inertia force. And its magnitude has to be m into a. m into a म्हणजेच काय हो? W by G G into A. into A. So this is what we are expecting. याच्यामध्ये इनर्शिया फोर्स हा आणि फ्रिक्शनल फोर्स दोघंही मोशनच्या अपोजिट असावे असं आपल्याला वाटतं, पण ब्रेक अप्लाय केल्यानंतर इनर्शिया फोर्स हा गाडीला पुढे घेऊन जातो. ठीक आहे. याच्यानंतर काय, समेशन एफ एक्स इक्वल टू 0 वापरा. सोल्युशन देऊनच टाकतो, उद्या परत कंटिन्यू करा नको. ठीक आहे. समेशन एफ एक्स इक्वल टू 0 gives W equal to R. सॉरी, समेशन एफ वाय इक्वल टू 0 पाहिजे. समेशन एफ वाय इक्वल टू 0 वापरा. दोनच वर्टिकल फोर्स आहेत, त्यामुळे काय मिळेल तुम्हाला उत्तर, W इज इक्वल टू R. बरोबर आहे. Yes. यूज समेशन एफ एक्स इक्वल टू 0. पुन्हा एकदा समेशन एफ एक्स इक्वल टू 0 वापरा. करायचं 2 मिनिटात कॅल्क्युलेशन. Yes. करूया. W इक्वल टू आर लक्षात आलंय ना, समेशन एफ वाय इक्वल टू 0. Yes sir. आता समेशन एफ एक्स इक्वल टू 0 म्हणजेच काय, मायनस एफ, बरोबर आहे का. फ्रिक्शनल फोर्स कुठे, डावीकडे ना, प्लस इनर्शिया फोर्सला आपण काय नाव दिलंय, m इंटू ए, बरोबर ना. इज इक्वल टू 0. पटकन कॅल्क्युलेशन करा. दुकान बंद झालं म्हणजे मला परत 15 दिवस इथंच बसावं लागेल. परत लेक्चर मध्ये चिडचिड होणार का नाही, रिपोर्ट अडकून पडले की. मायनस एफ प्लस एम इंटू ए. एफ म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स. इज दॅट क्लिअर? आणि एम इंटू ए इज इनर्शिया फोर्स. ठीक आहे. एफ च्या ठिकाणी काय लिहिणार, मायनस mu into I. म्यू. हा, तुम्ही म्यूचं नोटेशन लिहा, मला नोटेशन लिहिता येत नाही. म्यू इंटू आर, बरोबर आहे का. हा काय झाला, फ्रिक्शनल फोर्स, प्लस एम च्या ठिकाणी काय लिहिणार, W बाय G, बरोबर आहे का, इंटू ए इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता एक तर W च्या ठिकाणी R ठेवा किंवा R च्या ठिकाणी W ठेवा. R च्या ठिकाणी W ठेवायचं, Yes. मायनस म्यू इंटू R च्या ठिकाणी W ठेवलं, बरोबर आहे ना, प्लस
W by G into A is equal to 0. याला इक्वेशन 1 म्हणा. ठीक आहे, याच्यावरून फार तर W कॅन्सल करून टाकायचं का, W डिवाइड करून घ्या. म्हणजे काय आलं, mu is equal to A by G. म्यू इज इक्वल टू A by G. A by G. बघा निगेटिव्ह टर्म राईट हँड साइडला गेली, पॉझिटिव्हला W इज इक्वल टू A by G 1. ठीक आहे, आता काय कॅल्क्युलेट करायला लागेल तुम्हाला, A कॅल्क्युलेट करायला लागेल, बरोबर ना. Yes. आणि A कसं कॅल्क्युलेट करणार, युजिंग थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. बघा A मिळाला की इक्वेशन 1 काढलाय. म्यू डायरेक्ट मिळेल मग. असू दे, इक्वेशन 1 हा लकी नंबर आहे त्यामुळे राहू द्या. A ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 3.78 ना, डिवायडेड बाय G Minus 0.3853. A चं मॅग्निट्यूड ठेवलं तरी हरकत नाही, कारण का A निगेटिव्ह जे आहे, एक मिनिट इथं वरती रिमार्क लिहा, रिटार्डेशन असल्यामुळे ते निगेटिव्ह आलंय. ठीक आहे, त्यामुळे इथली व्हॅल्यू जी आहे तिथे तुम्ही फक्त मॅग्नेट ठेवलं तरी चालेल. म्यू इज इक्वल टू, किंवा मायनस आलं तर काय हरकत नाही, शेवटी ते म्यूचं आपण मॅग्नेट्यूड घेणार आहे. ए चे फक्त मॅग्नेट्यूड घेऊया, कारण मायनस साइन काय इंडिकेट करतं, रिटार्डेशन. इज दॅट क्लिअर. Yes. किती आहे मॅग्नेट्यूड, 3.78 डिवायडेड बाय 9.81 इज इक्वल टू किती आलं, 0.385. 385 पुढं 3 553 नाही 553. Okay, and it will be unitless quantity. ठीक आहे, have you understood the problem? Yes, sir. आणि या केस मध्ये बघा, इनर्शिया फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स जरी समजा तुम्ही एकाच डायरेक्शन मध्ये दाखवले, काय आलं असतं उत्तर, येतानाच पॉझिटिव्ह आलं असतं. इज दॅट क्लिअर. Yes. So the direction of the force, if it is considered appropriately, it is well and good. आपल्या नशिबानं ह्या फ्री बॉडी डायग्राम आपल्याला एक्झाम मध्ये काढायच्या नाहीत. इज दॅट क्लिअर. But I hope you are understanding the concepts. Yes, sir. थांबूया आपण. Yes, sir. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.